बीएमसीमध्ये 25 वर्षात उद्धव ठाकरेंनी 3 लाख कोटींचा महाघोटाळा केला असा आरोप भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलाय। 10 वर्षात 21,000 कोटी खर्च करूनही मुंबईतील रस्त्यांची दुरवस्थाच असल्याचा दावाही साटम यांनी केलाय। या देशामध्ये अनेक भ्रष्टाचार झाले। 2G, 3G, 4G, कोल स्कॅम, कॉमनवेल्थ स्कॅम, या सगळ्या स्कॅमचा आकडा आपण गुगल करा, तो 1,76,000 कोटीच्या वरती नाही आहे। सगळ्यात मोठा स्कॅम हा 1,76,000 कोटीचा आहे। परंतु उद्धव ठाकरेंनी 1997 ते 2022 या 25 वर्षामध्ये या देशामध्ये घडलेला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार म्हणजे 3 लाख कोटीचा भ्रष्टाचार हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये केलेला आहे। मी एक आरटीआय केला होता। त्या आरटीआय मध्ये फक्त 10 वर्षामध्ये मुंबई शहराच्या रस्त्यावरती 21,000 कोटी रुपये तब्बल खर्च झालेलं अशा प्रकारचं उत्तर मला मुंबईच्या महानगरपालिकेच्या रस्ते खात्याने दिलं होतं 2 वर्षापूर्वी। त्यामुळे 10 वर्षामध्ये 21,000 कोटी रुपये खर्च करूनही मुंबई शहराच्या रस्त्यांची दयनीय अवस्था ही केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंमुळे आहे। काय मी तुम्हाला पुन्हा तेच तुमचा प्रश्न त्यांच्याकडेच जातोय, त्यांना गांभीर्याने घ्यावं की न घ्यावं हे आपणच ठरवलं पाहिजे असं मला वाटतं। उद्धव ठाकरेजींनी किती जाहीरनामे दिले आणि किती आता तोंडाच्या वाफा फेकल्या, किती टीका टिप्पणी केली, जहरी टीका केली, तरी आता जनता विचारणार नाही, जनता त्यांच्याकडे लक्ष देणार नाही, जनता त्यांना मतदान करणार नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा संकल्प विकसित मुंबईचा पूर्ण करण्याकरता देवेंद्रजी एकनाथजींना जनता पहिली पसंत मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रात देईल।